शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 21 एप्रिल 2026 आणि आज आपण पुन्हा एकदा आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस दरामध्ये वाढ बिलकुल आपल्याला सध्या दिसत नाही आहे, परंतु गठण मात्र रोज वाढतंय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांना गैरसमज होतोय गठण आणि कापूस यातला फरकसुद्धा कळत नाही आहे. कारण काही व्हिडिओमध्ये कमेंट दिसत आहेत की तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही विकला आणि आमचा तोटा झाला. मला नक्की हे समजत नाही आहे तोटा नेमका झाला कुठं. कारण ज्यावेळेस कापूस 9,200 रुपयापर्यंत गेला होता त्यावेळेस विक्री करायला सांगितला होता आणि आजही कापूस 9,200वर नाही आहे. तर बाबांनो, व्हिडिओ जरा कान उघडे ठेवून ऐका, चला डोळे उघडे ठेवून पाहू नका. हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण मी जे सांगतोय ते तुमच्या फक्त डोळ्यापर्यंत नाही तर कानापर्यंत पोहोचलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती सविस्तर समजेल. आताही व्हिडिओ व्यवस्थित ऐका, पाहू नका. माझे व्हिडिओ पाहण्यासाठी नसतातच, माझे व्हिडिओ हे ऐकण्यासाठी असतात आणि समजून घेण्यासाठी असतात. तर त्या पद्धतीनं पहा. काल आपण गठण पाहिलं साधारण परवाचं. बरेच शेतकरी विचारतात की रोज रोज का व्हिडिओ येत नाही. तर लक्षात ठेवा, शनिवार रविवार मार्केट बंद असतं, त्यामुळं आठवड्यातला एक दिवस हा आपला सुट्टीचा असतो. त्या दिवशी भाव येत नाही, कारण भाव तेच असतात किंवा तेच ठेवले जातात, त्याच्यामध्ये फार काही बदल होत नाही. तर आपण परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की साधारण 60,500 रुपये गठण हे झालेलं आहे. आजच्या दिवशी काय झालं आहे, तर आज पुन्हा 300 रुपयांनी गठण वाढलेलं आहे आणि 60,500चं गठण 60,800 रुपये एवढं झालं आहे. म्हणजे थोडक्यात गठणमध्ये आजही तेजी आहे. पण मग कापूस दर वाढणार आहेत का? तर कापूस दर वाढतील, वाढायला तर पाहिजेत. पण हे कापूस दर पूर्ण हातामध्ये आहेत कॉर्पोरेट लॉबीच्या. म्हणजे कोणाच्या? तर ज्यांच्या मोठ्या जिनिंग आहेत त्यांच्या. तेच आपल्याला दर देतात. जर त्यांनी दर दिले नाहीत तर खाली दर वाढणार नाहीत. त्यामुळे दर किती वाढतील हे सांगू शकत नाही, किंवा दर आहे तसेच राहतील. दरामध्ये बदल होणार नाही आणि मी हे सुरुवातीपासून सांगतोय. त्यामुळं मी सुरुवातीला सांगितलं, तो विकायचा असेल तर आत्ता विका. पुढं मार्केट कमी होईल, परत वाढेल, त्यावेळेस तुम्हाला फायदा होईल नाही होईल हे सांगता येणार नाही. आणि त्यावेळी ज्या शेतकऱ्याने ऐकलं त्या शेतकरी फायद्यात ठरले, किंवा पुन्हा नंतर परत भाव वाढल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विकला ते शेतकरीसुद्धा फायद्यात ठरले. मग आता समजून घ्या, कापूस विक्री करायचा आहे की ठेवायचा आहे. कापूस विक्री करा, ठेवून फायदा होणार नाही. कारण कापूस दर वाढवले जाणार नाहीत. याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा हा कॉर्पोरेट लॉबीचा आहे. कॉर्पोरेट लॉबीला जर वाटलं की ठीक आहे, आज 100 रुपये वाढवू, शेतकऱ्यांना लॉलीपॉप देऊ आणि राहिलेला कापूस देखील खरेदी करून त्याचं गठण तयार करू, तर तुम्हाला तो 100 रुपये दर वाढवून देतील. बाकी जवळजवळ पाहतोय 3,000 रुपये दर वाढला आहे जास्त, परंतु त्याच्यामध्ये 300 रुपयांची सुद्धा कापसामध्ये वाढ झाली नाही आहे. परिणामी चित्र हेच दिसतंय की कापूस दर वाढत नाही आहेत, फक्त गठण वाढतंय आणि गठणामध्ये फक्त व्यापाऱ्यांचाच फायदा होतोय. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे अजूनही कापूस असेल तर आता थांबू नका, थोडं थोडं करून विक्री सुरू करा. कारण जरी कापूस दर हे अंतिम टप्प्यात असले तरी अंतिम टप्प्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये कापूस दर वाढ ही बिलकुल दिसत नाही आहे. परिणामी तोटा शेतकऱ्यांचा होतोय आणि होत राहणार आहे. धन्यवाद.